नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच माझी मनापासून दिलगिरी, कारण कालचा भाग माझ्याकडून मिस झाला होता आणि मला तो अपलोड करता आला नाही. पण आजच्या एपिसोडच्या या शॉर्ट रिव्ह्यूमध्ये आपण कालच्या आणि आजच्या भागात काय घडलं ते सविस्तर बघणार आहोत. आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सारिकाने टोकाचं पाऊल उचलत तिच्या हाताची नस कापून घेतली असते. हे पाहता सूर्या प्रचंड घाबरतो आणि घाईघाईत तिला दवाखान्यात घेऊन धावतो. दवाखान्यात पोहोचताच तो जोरात डॉक्टर मॅडम अशी हाक मारतो. सूर्याचा आवाज ऐकून वैदेही लगेच धावत बाहेर येते आणि सारिकाला तातडीने आत उपचारासाठी घेते. दुसरीकडे सूर्या प्रचंड रडत असतो आणि सुधाकरही डॉक्टरांना पटकन काहीतरी करा म्हणून विनवणी करत असतो. पण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वैदेही सूर्याला समजावते आणि म्हणते, सूर्या प्लीज यांना बाहेर थांबायला सांग, मला काय करायचं ते करू दे. तिचं रक्त खूप वाहत जाते, ते आधी थांबवावं लागेल आणि तिला बेशुद्धही पडू देऊन चालणार नाही. वैदेही शर्तीचे प्रयत्न करून कसंबसं सारिकाच्या हाताचा रक्तस्राव थांबवते आणि व्यवस्थित पट्टी करते. सारिकाचा जीव वाचल्याचे पाहून सूर्याच्या जीवात जीव येतो. तो वैदेहीचे आभार मानतो आणि तिचा हात पकडून जोरजोरात रडायला लागतो. तेव्हा वैदेही त्याला धीर देत सांगते की टेन्शन नको घेऊस, कट जास्त खोल नव्हता, त्यामुळे नस आणि किंवा आतमध्ये काही जखम झालेली नाही आहे जास्त. आता तू तिला भेटू शकतोस. सूर्या सारिकाजवळ बसतो आणि बोलतो की काय गं, दादाला ब्लॅकमेल करायला जमतं, पण मनात काय चाललं ते सांगता येत नाही. जर पुन्हा असं केलंस ना तर तुझं उन्हात घर बांधीन, असं म्हणून सूर्या रडत असतो. वैदेही त्याच्याकडे बघत असते आणि मनात बोलत असते की वरदसोबत जे झालं तेव्हा या मुलाने नसेलच काही केलं. हा मुलगा तसा वाटत नाही आणि तिच्या मनात सूर्याबद्दल कन्सर्न निर्माण होतो. तेव्हा सूर्या उठून डॉक्टर मॅडम असं म्हणतो तशी वैदेही आतमध्ये चालली जाते. वैदेहीला आत आल्यावर रडायला येत असतं. ती खूप इमोशनल होती. सूर्या सुलेखाला बोलतो की मी आलोच आणि तो आतमध्ये जातो. तो बोलतो की डॉक्टर मॅडम. तेव्हा वैदेही थोडी सावरते आणि बोलते की आता ती व्यवस्थित आहे, मी काही गोळ्या लिहून दिल्या आहेत आणि तुला सारिकाबद्दल काही अपडेट्स ही सुलेखा देतच राहील, तू तिच्यासोबत थांबू शकतो. सूर्याला जायला लागतो तेव्हा वैदेही बोलते की थांब, तुझी एक वस्तू माझ्याकडे राहिली आहे आणि ती घड्याळ काढून सूर्याला देते. सूर्या ते घड्याळ घेऊन बाहेर जातो. सूर्या बाहेर जातो तेवढ्यात वरद इथे येतो. वरद सूर्याला पाहून संतापतो आणि बडबड करायला लागतो. तेव्हा वैदेही बोलते की वरद, अरे शांत बस ना, काय करतोयस, हे हॉस्पिटल आहे हे. तेव्हा तो बोलतो की हा कशाला इथे आला होता, तुला काही केलं नाही ना याने. वैदेही बोलते की अरे नाही, त्याच्या बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्याचीच ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याबद्दल आम्ही बोलत होतो. तेव्हा वरद हसतो आणि बोलतो की तांडेल्यांच्या एका माणसाला तरी कळलं की या घरातल्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा मेलेलं बरं. तेव्हा सूर्या बोलतो की हे बघ वरद, मी ऐकून घेतोय म्हणून तुला काय पण बोलायचं ते, मला काय बोलायचं ते बोल, पण माझ्या फॅमिलीबद्दल एक शब्दही बोलायचं नाही. वैदेही वरद कशीबशी त्या दोघांचं हे भांडण सोडवते. सूर्या बाहेर सारिकाकडे जातो आणि वरद आत येऊन बसतो. वरद आत येऊन बसल्यावर त्याला ठसका येतो. वैदेही पाणी देते तरी पाणी पिताना वरदला पुन्हा ठसका येतो. वैदेही पटकन त्याच्याजवळ जाते आणि त्याला पाठीवर हात फिरून बोलते की अरे ठसका येण्यासारखं इतकं काय घाई करायची आहे, थांब, जखम अजून थोडी कोरडी झाली आहे ना, मी त्याला अँटीसेप्टिक औषधही लावते. वैदेही वरदला औषध लावत असते आणि वरद तिच्याकडे एकटक बघत असतो. मनात बोलत असतो की हे काय होतंय, मला अचानक हिच्याबद्दल असं का वाटायला लागले. वरद हा वैदेहीकडे बघतच असतो आणि हळूहळू तिच्या प्रेमातच पडायला लागतो. वैदेहीच्या मनात मात्र असं काही नसतं. औषध लावून झाल्यावर वैदेही बोलते की झालं, तू आता जाऊ शकतो. वरद जायला लागतो आणि पुन्हा मागे वळून बोलतो की वैदू, घरी कधी येणार आहेस. वैदेही बोलते की पेशंट संपले की येतेस. वरद बोलतो की ये, मी वाट बघतोय. वरदला बघून वैदेही अचानक मनात म्हणते की याला अचानक इतकी काळजी कशी यायला लागली. इकडे वच्चीकडे गुरुजी येतात. गुरुजी आल्याबरोबर वच्ची बोलते की गुरुजी, तुम्ही आलात मीच आले असते ना. गुरुजी बोलतात की काहीतरी कारण आहे म्हणून मी आलोय. वच्ची बोलते की काय झालं गुरुजी. गुरुजींचं हेच म्हणणं असतं की तुझ्या संकटाचा काळ सुरू झाला आहे आणि हे सगळं तुझ्या येणाऱ्या सुनेमुळे होणार आहे. वच्चीला आता काही समजत नसतं. सूर्याचे वडील आलेले असतात भाई, तेव्हा सारिकासाठी काजू कतली घेऊन येतात आणि तिला भरवत असतात. तेव्हा ती नाही म्हणते. तेव्हा सूर्याचे वडील गोष्ट सांगायला सुरुवात करतात की तुला माहिती का सूर्या, तुम्ही लहान होतात ना, तू कडेवर आणि ही खांद्यावर. अख्खं मार्केट फिरून आल्यावर काजू कतली मिठाईचं दुकान दिसलं की ही माझी अख्खी केस ओढायची आणि मला काजू कतली मागायची. पण तेव्हा सूर्याचे वडील बोलता बोलता भावूक होतात. पण चिंगळे, तो हट्टा बरा होता गं, पण हा हट्ट, तुला काही पाहिजे होतं, तुला काय पाहिजे, मोबाईल पाहिजे, काय पाहिजे, तुला काय पाहिजे होतं तर सांगायचं ना. तेवढं तिथे वैदेही येते आणि बोलते की आता तिला बरं वाटतंय, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा सूर्याचे वडील उठतात आणि बोलतात की डॉक्टर मॅडम, खरंच तुमचे खूप आभार. तेव्हा वैदेही त्यांचा हात पकडते आणि बोलते की आभार नका मानू, हो माझं कामच ते. तेव्हा भाई बोलतात की अहो, पण पेशंटला आपलं मानणं आणि पेशंटसारखं उपचार करणं यात खूप फरक आहे ना. तेव्हा तुम्ही पेशंटचं खूप आपलं म्हणून सगळं सांभाळून घेतात म्हणून तिचं कौतुक करत असतात.
तेव्हा ते बोलतात की डॉक्टर मॅडम आपण एवढं बोलतो पण तुम्ही सांगितलं नाही तुम्ही कुठले आहेत म्हणून. तेव्हा वैदेही बोलते की अहो मी इथलीच मूळची. तेव्हा ते बोलतात की काय म्हणालात तुमचं नाव, आईवडिलांचं नाव. तेव्हा वैदेही सांगते की माझी आई लहान असतानाच गेली आणि वडील. तेव्हा भाई बोलतात की तुम्ही दोघंच राहतात का. तेव्हा वैदू बोलते की नाही नाही, माझी आत्ती, काका आणि तिचा मुलगा आणि आम्ही दोघं असं राहतो 5 जणं. तेव्हा सूर्याच्या वडिलांना थोडी शंका आहे. त्यांनी बोलतात की तुम्ही नाव नाही सांगितलं. थोड्यात सूर्य पटकन विषय चेंज करतो. तो म्हणतो की आता भाईंना ही देसायांची मुलगी हे कळायला नको. म्हणून सूर्या लगेच बोलतो की काय भाई इतक्या वेळ बोलत बसला, डॉक्टर मॅडमांना काजू कतली भरवा ना, त्यांनी एवढं केलं तर. तेव्हा लगेच भाई विसरून जातात. तेव्हा वैदेही बोलते की काका आता आलाच आहात ना, तर आता तुमचंही रुटीन चेकअप करून घ्या म्हणून. तेव्हा भाई हो बोलतात. तेव्हा भाई तिला काजू कतली भरवतात. तेवढ्यात वरद बघतो. तेव्हा सूर्या वरदकडे जाणार आणि मनात बोलत असतो की आता याने काही गोंधळ घालायला नको. तेव्हा सूर्या जाणार तेव्हा बाई बोलतात की थांब. तेव्हा भाई जाऊन वरदला बोलतात की माफी मागतात की तांडेल तुझ्यासोबत जे वागले त्याच्याबद्दल मी माफी मागतो. मी त्या दिवशी असतो ना तर असं करूच दिलं नसतं. पण वरद त्याचं वागणं काही सोडत नाही. तो सूर्याच्या वडिलांचा पुन्हा अपमान करतो आणि निघून जातो. तेव्हा इकडे सूर्याचे वडील पुन्हा वैदेहीकडे येतात आणि बोलतात की तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव नाही सांगितलं. तेव्हा सूर्या पुन्हा डोक्याला हात लावतो. तेव्हा वैदू आणि सूर्याचे वडील बोलतात की काय रे काय झालं, डोक्याला का हात लावला. तेव्हा सूर्या पटकन बोलतो की अहो भाई बंदरावर बोटी आल्यात ना, तर ते राहीलच ना. तेव्हा सूर्याचे वडील बोलतात की हो 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 मी काय करतो बरं मी. तेव्हा सूर्या बोलतो की जा भाई तुम्ही जा पटकन, बघा ते काम, मी इथे थांबतो सारिकाजवळ. तेव्हा भाई बोलतात की डॉक्टर मॅडम. पण पुन्हा वैदेही बोलते की तुम्ही मला डॉक्टर मॅडम नका म्हणू ना. तेव्हा ते पण बोलतात की तू पण मला काका नको बोलू, तू हे सगळे भाई म्हणतात आणि तू मला भाईच म्हण म्हणून. तेव्हा ते बोलतात की आपण नंतर चेकअप करूया. तेव्हा वैदेही बोलते की ओके भाई. तेव्हा सूर्याभाईंना सोडायला जातो. इकडे वच्छीकडे गुरुजी सांगत असतात की तुझा संकट येणार आहे तुझ्यावर, तुझे स्वामींनी पाठ फिरवली. तेव्हा वच्छी कॉन्फिडन्समध्ये बोलते की ते काही असो गुरुजी पण तुम्ही आहात ना. तेव्हा गुरुजी बोलतात की तुझा हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना हाच तुला भाग पाडेल. तेव्हा तेव्हा वच्छी बोलते की मग मला काहीतरी सांगा तरी, काय करू मी याच्यावर उपाय. तेव्हा ते तिला एक पंचधातूची अंगठी देतात आणि बोलतात की हाच तुझा काळ ठरवेल, ही अंगठी सूर्याच्या हातात दे म्हणून. तेव्हा वच्छी ती अंगठी घेते आणि गुरुजींना नमस्कार करते. इकडे भाई बाहेर आल्यावर वैदेहीचं कौतुक करत असं सूर्याजवळ की कशी आहे ना ही मुलगी, मला ह्या मुलीसारखीच सून हवी आहे. तेव्हा सूर्या लाजत असतो. भाई बोलतात की काय रे लाजतोय. तेव्हा सूर्या बोलतो नाही भाई मी लाजत नाही आहे. तेव्हा भाई बोलतो की लाजतोय आणि भाई चालले जातात. तेव्हा सूर्या लाजतो आणि मनात म्हणतो की ह्या मुलीसारखी नाही, हीच मुलगी तुमच्या घरची सून होईल. तुमच्या बाकीच्या इच्छा पूर्ण होतील न होतील भाई, पण ही इच्छा तर 200% मी पूर्ण करेल. आणि सूर्या आतमध्ये चालला जातो. वैदेही तिच्या केबिनमध्ये येते. तेव्हा तिच्या केबिनच्या तिथे एक गिफ्टचं बॉक्स असतं आणि ते बॉक्स बघून ती उघडते आणि बोलते की तिरामिसू. आणि ती मनात बोलते की का करतो हा सारखं माझ्यासाठी असं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर आता आपल्याला बघायचं आहे की नक्की सूर्या त्याच्या वडिलांना कसं सांगतो की देसायांची मुलगी आणि हिच्यावरच माझं प्रेम आहे. आणि ते तिरामिसू वैदेहीसाठी नक्की सूर्याने ठेवले की वरदने ठेवले, हे आपल्याला पुढच्या भागात नक्कीच बघायला भेटेल. असेच एपिसोडचे रिव्ह्यू बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि खरंच ही सिरियल खरंच खूप छान आहे. तर तुम्ही बघायला विसरत नका जाऊ. धन्यवाद.